अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। भक्तांनो, बघा उद्या 5 जुलै शुक्रवार। खरं तर उद्याचा दिवस हा ज्येष्ठ मासातील शेवटचा दिवस, कारण उद्या आहे ज्येष्ठ पौर्णिमा। बघा, परवापासून आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे, उद्या ज्येष्ठ मासाची समाप्ती होत आहे। खरं तर ज्येष्ठ अमावस्या ही तिथी उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, पितरांच्या ऋणातून मुक्तता मिळवण्यासाठी, मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता करण्यासाठी आणि घरामध्ये असणाऱ्या नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या ज्येष्ठ अमावस्याचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। बघा, उद्या मुलांसाठी आपल्याला हा एक उतारा करायचा आहे। तुमची मुलं जर खूप त्रास देत असतील, मुलं ऐकतच नसतील, मुलं खूप जास्त चिडचिडपणा करत असतील किंवा मुलांच्या पाठी सतत काही ना काही आजारपण सुरू आहे, ताई माझ्या मुलाला सतत नजर लागते, बाळ लहान आहे, रात्री नीट झोपत नाही, शाळेमध्ये गेल्यानंतर अभ्यास व्यवस्थित होत नाही, प्रगती नाही, किंवा तुमची मुलं जर मोठी असतील, काम करणारी असतील, उद्योग व्यापार करणारी असतील आणि त्यात त्यांना यशाची प्राप्ती होत नसेल, तर त्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता। उद्याच्या दिवशी मुलांसाठी जर हा एक उपाय किंवा हा एक उतारा तुम्ही केला तर तुमच्या मुलांना प्रत्येक गोष्टीत भरभरून यश मिळेल, त्यांची प्रत्येक गोष्टीत प्रगती होईल, सतत येत असणारे जे अडथळे असतात ते अडथळे दूर होतील आणि सगळं काही त्यांच्या मनासारखं घडेल। आता काय करायचंय? शक्यतो उपाय किंवा उतारे जे असतात, आणि आपण जे मुलांसाठी उपाय उतारे करतो ना, ते एका टायमिंगवर करायचे असतात। सकाळी करणार असेल तर 8चा टायमिंग, दुपारी करणार असेल तर 12चा टायमिंग, आणि जर रात्री करणार असाल तर रात्रीही 8चा टायमिंग। सकाळी 8 वाजता करू शकतात, दुपारी 12 वाजता करू शकतात, किंवा मग रात्री 8 वाजता तुम्ही हा उपाय करू शकता। याच्यासाठी तुम्हाला काय करायचे? एक छोटीशी ज्याला आपण पातेलं म्हणतो, एक छोटंसं पातेलं घ्या, त्या पातेल्यात एक मुठभर तांदूळ घाला। आपल्या घरात जो कुठला स्वच्छ शुभ्र तांदूळ असेल, एक मुठभर तांदूळ घ्या, त्या पातेल्यात टाका आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घाला। या तांदळाचा थोडासा भात शिजवून घ्या, जसं आपण नॉर्मली नेहमी भात शिजवतो तसाच, पण हा भात जो आहे तो उलटायचा पालटायचा नाही, मध्ये चमचा टाकायचा नाही, काहीच नाही। एकदा तांदूळ तुम्ही त्या टोपामध्ये टाकले की त्यात थोडंसं पाणी घालायचं, मीठ हळद असं काहीच घालायचं नाही, फक्त हा भात तुम्हाला गॅसवरती किंवा चुलीवरती शिजवून घ्यायचा आहे। भात थोडासा शिजत आला असं वाटलं की गॅस कमी करा आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवा आणि थोडासा हा भात व्यवस्थित शिजवून थंड करून घ्या। त्याच्यानंतर काय करायचं? एक तुमच्याकडे जर प्लास्टिकची प्लेट असेल किंवा मग तुमच्याकडे वहीचा एखादा पुठ्ठा असेल तर तो तुम्ही घ्या आणि त्याच्यावरती हा थोडासा भात थंड झाला की त्या पुठ्ठ्यावरती हा जो भात आहे तो काढून घ्या, ठीक आहे। त्याच्यानंतर या भाताच्या वरती तुम्हाला एक चिमूटभर हळद घालायची आहे, एक चिमूटभर कुंकू घालायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक अख्खं लिंबू घ्यायचं आहे, एक अख्खं लिंबू बाजारातून आणा किंवा आपल्या घरामध्ये जर असेल तर तेच लिंबू घ्या। हे लिंबू सगळ्यात अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि या लिंबाला एक लवंग टोचा। एक लिंबू घ्या, स्वच्छ धुवा, त्याला एक लवंग टोचा, फुलवालं असणारं अख्खं जे लवंग असतं ते लवंग टोचा, कुठल्याही भागात टोचा चालेल, फक्त त्या लिंबाला लवंग टोचायचं आहे। आणि त्याच्यानंतर हा लिंबू तुम्हाला तुमच्या मुलांवरून वरपासून खालपर्यंत उजव्या हातात हा लिंबू घेऊन मुलांवरून तो 11 वेळा उतरवायचा आहे। 11 वेळा उतरवत असताना माझ्या मुलांमधील इडापिडा नष्ट होऊ दे, माझ्या मुलांमधील संकट निघून जाऊ दे, माझ्या मुलांचा आजारपण जाऊ दे, माझ्या मुलांना कुणाची नजर लागली असेल तर ती नष्ट होऊ दे, माझ्या मुलांची भरभरून प्रगती होऊ दे, त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळू दे, माझ्या मुलांची शैक्षणिक प्रगती होऊ दे, त्यांना सुख समृद्धी मिळू दे, असं 11 वेळा तुम्हाला म्हणायचे। प्रत्येक वेळी उतरवत असताना संकटांचा नाश होण्यासाठी आणि त्यांना यश मिळण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। 11 वेळा हे लिंबू मुलांवरून उतरवून झालं की त्याच्यानंतर या लिंबाचे 2 भाग करायचे, पण ते लिंबू डायरेक्ट कट करायचं नाही, लक्षात ठेवा, आणि अख्ख्या फोडी करायच्या नाहीत, मध्ये थोडंसं ते लिंबू चिरायचं
अगदी थोडंसं ते जे लिंबू आहे ते चिरायचं आणि त्याच्या अलगद अशा राहतील अशा 2 फोडी करायच्या. त्या सेपरेट होतील, म्हणजे तुकडे करायचे नाही. पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका. लिंबू उतरवून घ्या आणि ते मध्ये थोडीशी एक त्याला फक्त चीर घाला, म्हणजे ते थोडंसं चिरेल. आता हे चिरलेलं जे लिंबू आहे ते तुम्हाला त्या भातावरती ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. भातावरती हे लिंबू ठेवून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक फुलवात किंवा कापसाची वात घ्यायची आहे. ही वात तुम्हाला तेलात किंवा तुपात बुडवायची आहे. तूप असेल तर तूप, तेल असेल तर तेल. जर तुमच्याकडे काळ्या मोहरीचं तेल असेल तर उत्तम. त्या मोहरीच्या तेलात तुम्ही बुडवा किंवा मग घरात जे कुठलं तेल असेल त्या तेलात बुडवलं तरीही चालेल. ही वात तुम्हाला त्याच्यात बुडवायची आहे आणि त्याच्यानंतर ते जे लिंबू आहे, म्हणजे जे भात आपण घेतलेला आहे, ज्यावरती लिंबू ठेवलेला आहे, तर तिथेच तुम्हाला ही वात ठेवायची आहे आणि ही वात प्रज्वलित करायची, म्हणजे पेटवायची आहे. ठीक आहे. हा आपला उतारा तयार झाला की त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती पिवळी किंवा काळ्या रंगाची जी मोहरी असते ती चिमूटभर मोहरीही त्याच्यावरती ठेवून द्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा उतारा आपल्याला आपल्या 2ही हातांमध्ये घ्यायचा आहे. आपले हे जे 2 हात आहेत या 2ही हातांमध्ये हा उतारा घ्यायचा आहे आणि तुमच्या मुलांवरून गोलाकार हा उतारा 7 वेळा उतरवायचा आहे. किती? 7 वेळा. 7 वेळा उजवीकडून डावीकडे जाईल असा हा तुम्हाला भाताचा जो उतारा आहे तो उतरवून घ्यायचा आहे. घरातील जे 4 कोपरे आहेत त्या 4 कोपऱ्यांना 5-5 मिनिटं हा उतारा ठेवून द्यायचा आहे. आधी मुलांवरून उतरवा. 1 मुलं असतील, 2 मुलं असतील, 3 मुलं असतील तर सगळ्यांसाठी वेगळं काही करायची गरज नाही. एकच उतारा सगळ्या मुलांसाठी तुम्ही घेऊ शकता. सगळ्यात अगोदर एका मुलावरून दुसऱ्या मुलावरून उतरवून झाला की त्याच्यानंतर घरातील दक्षिण दिशेला ठेवा, घरातील पूर्व दिशेला 5 मिनिटं ठेवा, उत्तर आणि पश्चिम अशा 4ही दिशांना 5-5 मिनिटं हा उतारा ठेवायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये म्हणजे स्वयंपाकघरामध्ये जर पुरवठा नसेल, अन्नधान्याचा सतत तुटवडा असेल तर 5 मिनिटं स्वयंपाकघरात हा उतारा ठेवा. वॉशरूम आणि आपलं जे टॉयलेट असतं ते सोडून बेडरूममध्ये सगळीकडे 5-5 मिनिटं हा उतारा ठेवून दिला तरीही चालेल. त्यानंतर हा उतारा तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून वरपासून खालपर्यंत पुन्हा 7 वेळा हा उतारा वरपासून खालपर्यंत उतरवून घ्यायचा आहे. घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्पर्श करायचा आहे आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर जाऊन शेत, गटार, मोकळं रान काहीही असेल तिथे तो टाकून द्यायचा किंवा ठेवून द्यायचा. गटार असेल तर गटारीत टाका. कचरा कुंडी असते, त्या बिल्डिंगमध्ये जे लोक राहतात सोसायटीत त्यांच्या मोठ्या मोठ्या कचरा कुंडी असतात, त्या कचरा कुंडीत तुम्ही हा टाकून दिला तरीही चालेल. पावसा पाण्याचे दिवस आहेत, बाहेर गेल्यानंतर ती वात आपोआपच विझून जाईल. बाहेर एकदा घराच्या बाहेर पडल्यानंतर हा उतारा विझला तरी चालेल. फक्त तो उतरवत असेपर्यंत त्यातील जी वात आहे ती पेटती असली पाहिजे. बघा, यामध्ये जेवढ्या वस्तू तुम्हाला घालायला सांगितलेल्या आहेत, म्हणजे काळी मोहरी असेल किंवा यामध्ये तुम्ही लिंबू घालणार आहात, म्हणजे या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तू नकारात्मकता शोषणार आहेत. जेव्हा अमावस्या तिथीला या सगळ्या गोष्टी एकत्रित करून याचा उतारा करून तुम्ही तुमच्या मुलांवरून हा उतारा उतरवाल किंवा तुमच्या मुलांमध्ये असणारी नकारात्मकता, निगेटिव्हिटी, बाधा सगळं क्षणात त्यामध्ये शोषलं जाईल. आणि जेव्हा तुम्ही हे घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा त्या क्षणात तुमच्या मुलांमध्ये असणाऱ्या वाईट शक्तीचा नाश होईल. त्या वस्तूंसोबत तुमच्या मुलांमध्ये असणारी सगळी वाईट शक्ती घराच्या बाहेर निघून जाईल, संपून जाईल. हा उपाय प्रत्येक अमावस्या तिथीलाही तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एक अमावस्या करून बघा आणि किती लाभ होतो ते मला नक्की सांगा. मी स्वतः हा उपाय माझ्या मुलीसाठी, माझ्या घरासाठी प्रत्येक अमावस्याला करते. खूप सेवा नाही जमत, पण मी ही एक सेवा आवर्जून करते. तर आजचा हा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.